हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियाज फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी समर स्पेशल आहे. तर ह्यामध्ये आपण टरबूजाचा वापर करून त्याचा ज्यूस बनवणार आहे. अगदी छान होतो चवीला आणि झटपट होणारा असा हा ज्यूस आहे. तर आता आपण इथे टरबूज कापताना ह्या पद्धतीने कापायचं आहे की आपण टरबूजमध्येच हा ज्यूस सर्व करणार आहे. तर त्यासाठी फक्त मी वरून थोडंसं कापून घेणार आहे टरबूजाचा आणि नंतर त्यातलं आतलं सगळं गर आपण बाहेर काढून घेणार आहे आणि टरबूज आतून पूर्ण मोकळं करणार आहे. तर खूप सोपं आहे. ह्यासाठी काही खूप मेहनत लागत नाही, अगदी झटपट होतं. आणि ह्यामध्ये आपण वापरणारे फक्त ड्रायफ्रूट्स, सब्जा आणि दूध. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध स्किप करू शकता जर आवडत नसेल तर. आणि चवीनुसार साखर टाकायची. आता जर साखरही नको असेल तरी साखरसुद्धा आपण ह्याला स्किप करू शकतो. अगदी गोड असं ज्यूस होतो, साखरेचीही गरज पडत नाही, इतका छान होतो. आता आपण पहिल्यांदा बिया काढून घ्यायच्यात आणि मग नंतर आपण ह्यातला गर काढून घेणार आहे. आता ह्या ज्या बिया असतात ह्या फेकून न देता धुवून वाळून घ्यायच्यात. त्यासुद्धा खूप चांगल्या असतात हेल्थसाठी. तर टरबूजाच्या बिया नेहमी वापरायच्यात. आणि टरबूजामध्ये अगदी खूप सारं पाणी ऑलरेडी त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं ह्या फळामध्ये, जेणेकरून ते उन्हाळ्यामध्ये खाल्लं जातं आणि उष्णतेपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. तर आता इथे वाटीमध्ये मी सगळा गर काढून घेते आहे आणि मग नंतर आपण हा गर मिक्सरमध्ये फिरवणार आहे. आता मिक्सरमध्ये फिरवताना ह्यामध्ये फक्त साखर टाकायची आहे आणि आवडत असेल तर दूध. तुम्हाला जर आईस्क्रीम आवडत असेल तर तुम्ही व्हॅनिला फ्लेवरचे आईस्क्रीमसुद्धा ह्यामध्ये टाकू शकता. खूप क्रीमी असं टेक्स्चर ह्या ज्यूसला येतं. ह्या ज्यूसमध्ये फक्त गर काढण्याची जी मेहनत आहे तितकाच वेळ फक्त आपल्या ह्यामध्ये जातो. बाकी सगळी प्रोसेस खूप सोपी आणि अगदी झटपट होणारी. आता मिक्सरमध्ये टाकताना सुद्धा आपल्याला जितक्या प्रमाणामध्ये त्यामध्ये साखर टाकायची आहे अगदी तितकीच टाकायची. जसं मी सांगितलं साखर हे तुम्ही स्किप करू शकता आणि दूधही तुम्ही स्किप करू शकता. मग इथे तुम्ही डायरेक्ट बर्फ टाकून मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल. आता आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे, जसं की काजू, बदाम, पिस्ता. अजून तुम्हाला काय आवडत असेल तर तेही तुम्ही यामध्ये टाकलं तरी चालेल. अगदी अक्रोडसुद्धा यामध्ये टाकला तरीही चालेल. तर ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार कट करून घ्यायचे आहेत. आता ह्याच टरबूजामध्ये आपण ज्यूस पोर करणार आहे आणि मग नंतर वरून ड्रायफ्रूट्सनी ते गार्निश करून घ्यायचे. ह्यामध्ये सब्जा टाकायचे, व्यवस्थित ते सगळं मिक्स करायचे, बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत आणि मग आपण हा ज्यूस प्यायचे. तर ह्या उन्हाळ्यामध्ये असे नवनवीन डिशेस नक्की ट्राय करा आणि कोणी गेस्ट आले तरही तुम्ही छान बनवू शकता. तुम्ही हे ग्लासमध्येही सर्व करू शकता. चला तर मग बाय.